हा ज्ञानोबरांनी एका तुकड्यात पोराचा स्वभाव सांगितला बाळकाचा. आई बा हेची पिसे, काय पिसस्त बालपणा. पण तोच मुलगा मोठा झाला, त्याला आई आवडत नाही. त्याला कोण आवडतं? बाई नाही आवडत त्याला. त्याला बाईचं मासकंड आवडतं, मास आवडतं तिचं. नये वाटू मन, नये वाटू मन, काही न देखावे ते भिन्न. पाय विठोबाचे चित्ते, असो द्यावे दिवस राती. नये काकुळती, नये काकुळती, कोणा येवो हरिभक्ती. पाय विठोबाचे चित्ती, असो द्यावे दिवस राती. तुका म्हणे साई, तुका म्हणे साई, करील कृपेची विठाई. पाय विठोबाचे चित्ती, असो द्यावे दिवस राती. विभुम्बेनुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मुक्ताई लहान सांभाळीती सर्व, परिब्रह्मांडासी गालितसे कव. कुणाही न कळली हिची ब्रह्मलीला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई गजाननाच्या संकट जाई मागारा. गण गण गणा तीर्थाचे प्राशन करीता
शासन करीता ओ मुखी धडकले मुखी धडकले आजू माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आजू हो क्षणात पुसले आजू शेगावी जा चला जाऊया शेगावी चला जाऊया आनंदाच्या माहेरा समर्थाने गजानना समर्थाने गजाननाचा संकटदायी गण गण गणात बोले गण गणात बोले गण गणात मस्तक पायावरिया वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवणकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि न ये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे. श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा एका साधकाला विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगणारा आणि निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या द्वारा तुकोबारा एका साधकाला विधिमुखाने काही स्वीकारायला सांगताय तर निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगताय. मानवी जीवनामध्ये जेवढं स्वीकारणं गरजेचं आहे तेवढा निषेधही गरजेचा आहे. काही गोष्टी माणसाला घेताना जितका आनंद होतो तशा काही गोष्टी नाकारताना सुद्धा आनंद झाला पाहिजे. तुकोबारांचं वाङ्मय हे अभिनव वाङ्मय आहे, जे एका विशिष्ट उंचीवर तुम्हाला मला घेऊन जात आहे. तुकोबारे म्हटले, बाबा रे, तुला काही मिळवायची अपेक्षा असेल तर मी सांगतोय तेवढं तू कर. तू तुझा प्रवास थांबव. प्रवास थांबवण्यामध्ये आगळी वेगळी मजा आहे, आगळा वेगळा आनंद आहे. प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न क्षेत्र आहे संगमनेरकर. प्रपंच या क्षेत्रामध्ये इच्छा नसली तरी माणसाला मनाचा प्रवास करावा लागतो, आणि परमार्थ हे असं क्षेत्र आहे, अशी साधना आहे जिथे इच्छा असून सुद्धा तुम्हाला मला मनाचा प्रवास करता येत नाही. जिथं चालल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही तो संसार आहे, आणि जिथं थांबल्याशिवाय माणसाचा गौरव होत नाही, यश मिळत नाही, त्याचं नाव परमार्थ आहे. इकडे इच्छा नसली तरी चालावं लागतं, आणि इकडे इच्छा नसली तरी थांबावं लागतं. इकडं चालणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं सूत्र आहे, आणि इकडं थांबणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं गणित आहे, सूत्र आहे. ज्याला संसारात चालता आलं त्याचा संसार यशस्वी होतो, आणि ज्याला साधनेत थांबता आलं त्याचा परमार्थ यशस्वी होतो. त्यामुळं कुठं चालावं कुठं थांबावं
तुकोबाऱ्यांच्या पलीकडे ते कोणाला कळत नाही महाराज. काय लागतं हो चालायला, पण चालूनच सगळं मिळालं असतं तर या जगात सुखी क्रमांकाचं पहिलं नाव कुत्र्याचं असतं. किती चाल आहे त्याच्या आयुष्यात, पण यश नाही ना. कायम जी माणसं चालतात त्यांना यश मिळेलच असं थोडीच सांगता येतं. कधी काळी माणसानं थांबलं सुद्धा पाहिजे. विशिष्ट कालावधीत थांबा घेणारी माणसं जीवनाचा आनंद उपभोगत असतात. तसं प्रपंचामध्ये मनाचा प्रवास करावाच लागतो. आपल्याला नाही आवडत सासरवाडी, नाही आवडत धोंडे जेवण, पण ज्याने ज्याने पायावर धोंडा पाडून घेतला त्याला धोंडे जेवण करावं लागणार. ती म्हणते तुम्हाला आवडत नाही हो, पण मला आवडतं ना. तुमच्या करता नाही, पण माझ्या करता तुम्ही माझ्या माहेरी चला. इच्छा नसते जायची, पण जावं लागतं. याचं नाव संसार आहे. जिथं जावं लागतं तो संसार आहे. आणि जवळची कीर्तनकार कीर्तनाला आल्यानंतर आलंच पाहिजे सुनील महाराज, याचं नाव परमार्थ आहे. गेलं पाहिजे संसार आहे, आणि गेलंच पाहिजे याचं नाव परमार्थ आहे. काय लागतं आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला? तुमच्या माझ्या इतके प्रवासी माणसं दुसरे कोणी नाही महाराज. मन इतकं चंचल आहे की त्याचा प्रवास ज्ञानोबारांनी 2 ओव्यांमध्ये सांगितला. ज्ञानोबारे बोलतात, पहिली ये बाळ दशे आई बाहेची पिसे, ते सरे मग श्री मासे बोलून ठाके. काय ज्ञानोबारे म्हणतात, माणूस प्रवास करतो जेव्हा बाल होता त्यावेळेला आई 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 बाहेची पिसे, सारखं आई 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 म्हणतो. बालपणात माणसाचं प्रेम आईवरच असतं. त्याला काही द्या तुम्ही, आई सोडून दुसरं काही नको असतं. यात्रेला पोरग आणलं, गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाला आणलं. पोरग आईच्या कळेवर आहे. दुकान पाहिलं त्या पोरानं फुग्याचं, आणि आईला म्हटलं आई मला या दुकानातला एक फुगा घेऊन दे. ते म्हणते अरे घेऊन दिला असता सोन्या, पण पैसे नाही माझ्याकडे. 5 पावलावर माय गेली, आई नाही फुगा. एक खेळण्याच्या दुकानातून एखादी मोटर गाडी तर घेऊन दे. अरे द्यावी वाटते सोन्या, पण पैसे नाही ना माझ्याजवळ. पुढचं दुकान आलं. मा एक तर या आकाशी पाळण्यात तरी बसून दे, नाही तर या हॉटेलमधली मला जिलेबी खावी वाटते, तेवढी जिलेबी तरी घेऊन दे. आकाशी पाळण्यात मी तुला पैसे असते तरी बसवलं नसतं, पण जिलेबीला तुला नाही कसं म्हणू. पैसे नाही, पोराची काही पदार्थ खायची इच्छा आहे. थांब. मायनं पोरग रोडला उतरवलं, कडेवर खाली ठेवलं पोरग. जिलेबीवाल्या काकाकडे गेली आणि म्हटली, काका यात्रा अजून 8 दिवस आहे हो, मी उद्या तुम्हाला पोराच्या जिलेबीचे पैसे आणून देते, पण माझ्या लेकराची हौस आहे हो, त्याला कधी काही मागत नाही, घरी आणली तर खात नाही. आज मोठ्या हौशेनं तुमच्या दुकानातली हॉटेलमधली ताजी ताजी गरम जिलेबी त्यानं पाहिली, लेकरं खाताना पाहिले, आणि त्याला असं वाटायला लागलं की आता मी जिलेबी खाल्ली पाहिजे. तुम्ही त्या पोराला लागेल तेवढी जिलेबी द्या. उद्या तुम्हाला न मागता न विचारता न कोणाला निरोप देता मी इथं पैसे आणून देईल. मी रोज गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला येणार आहे. तो म्हटलं, बाई अरे आम्हालाही लेकर बाळ आहे, एवढी काय माय काकुडतीला येते का तुझ्या पोराला जिलेबी खावी वाटते ना, जा घेऊन. अरे दे रे बांधून पुळा जिलेबीचा. मायनं जिलेबीचा पुळा बांधून रोडला आणला, पण ज्या जागेवर पोरग कळीवरून उतरवलेलं होतं तिथं पोरग हजर नाही. कासावीस झाली, हातात जिलेबीचा पुडा आहे, इकडं तिकडं पाहते बाळ कुठे. ते बाळ रडतंय. एक पालखीचा छबिना आला आणि पोरग त्या छबिनातच पुढे निघून गेलं. आकांड तांडव त्या पोराचा रडत होत, आई 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 बा हेची पिसे, कुठे माझी माय, कुठे माझी माय. एका संगमनेरच्या सद्ग्रस्तानं त्या पोराला उचललं आणि त्याला सांगितलं, बाळा आपला परिसर आहे, तू याच परिसरातला असशील, काळजी करू नको, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवणार आहे, तू रडणं बंद कर, बिलकुल रडू नको. अरे रडून रडून तुझी तब्येत खराब होईल, तुला मानवणार नाही, हे सगळं आवाज बसेल, बघ तुझा घसा कोरडा पडला, थोडं पाणी पी, मला माझी आई पाहिजे. अरे तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो सोन्या तुला, थांब ना थोडं, तू शांत बसावा ही माझी इच्छा आहे, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो. तू शांत बसण्याकरता काय घेणार,
या दुकानातलं तुला एक फुगा घेऊन देऊ का रे? तो म्हटला नाही काका, नकोय मला फुगा. अरे या दुकानातली, खेळण्याच्या दुकानातली एखादी मोटर गाडी घेऊन देऊ का तुला? नाही काका, या आकाशी पाळण्यात बसू का? लय लांब उडी घेतो तो आकाशी पाळणा. नाही, थोडी जिलेबी खायची का तुला? तो म्हटला काका मला काही नको, मला फक्त माझी माय द्यावं, तीच माझं सर्वस्व आहे. ती असते त्यावेळेला त्याला सगळं हवं असतं, पण त्याच्याजवळून ती काढून घेतली तर त्याला जगातलं काहीही नको असतं. हा ज्ञानोबांनी एका तुकड्यात पोराचा स्वभाव सांगितला बाळकाचा. आई बा हेची पिसे, काय पिसस तर बालपणात. पण तोच मुलगा मोठा झाला, त्याला आई आवडत नाही. त्याला कोण आवडतं? तुमचा आपला गॅप जास्त आहे, जरा हात दुरावा, मला सहन होईना हो तुमचा. जरा बोलला तर मला बरं वाटेल. काय आवडतं? बाई नाही आवडत त्याला. त्याला बाईचं मासकंड आवडतं, मांस आवडतं तिचं. मी नाही सांगत, ज्ञानोबारांचा शब्द आहे. ते सरे मग श्री मासे ज्ञानोबारे म्हणतात. तो बाईच्या मासकंडावर प्रेम करतो रे. आम्हाला काय शिकवतो ज्ञानोबारे? म्हटले तुझी लायकी आम्हाला माहिती. श्री मासे भुलो नि ठाके, वेडा होऊन जातो, भोगत राहतो तिला. भोगणे हा शब्द आहे. पुढच्या ओळीत बघा तुम्ही, किती काळ भोगतो? श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे, येवो ज्ञानोबाराय म्हणतात. त्याच्या दारावर म्हातारपणाची थाप मारल्या जाते, तोपर्यंत भोगत राहतो. तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी, आणि ताकद संपली की मग म्हणतो आमचं आमच्या पोरावर प्रेम आहे. अरे तुझं ना बायकोवर, ना तिच्या मासावर, ना आईवर, ना मुलावर, तुझं कोणावरच प्रेम नाही. तुझा प्रवास केवळ आणि केवळ फिरताय बाळा. हा प्रपंचात चालतो रे, परमार्थात चालत नाही. विठ्ठल ज्ञानोबारे म्हटले प्रवास इथं चालणार नाही असा. इतक्या भूमिका बदलणारा प्रवास, आमचा प्रवास बदलला नाही. तरी सहजे मनो कोंडले, ज्ञानोबारींची उभी. हृदयीचे असेल उगले, जैसे कर चरणी मोडले, परी वरून संडेत ज्ञानोबारे म्हणतात. हातपाय मोडलेल्या माणसाचा जसा प्रवास शक्य नसतो, त्याला जशी तीर्थयात्रा करता येत नाही, तसं जगन्य त्याच्या चरणावर ज्यानं आपल्या मनाला विसावा दिला, त्याला जगताचा प्रवास करता येत नाही. तो प्रवास पूर्ण वेळ नाही, काही वेळ तरी तुला करावा लागेल बाळा. कुठं आहे कठीण, पण प्रवास करावा लागणार आहे. त्याशिवाय यश कसं मिळेल? आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला काय लागतं महाराज? चाललोय आपण सरळ, मध्येच काही आडेपाटे सुचतात, कुठंच जायचं आणि कुठंच निघून जातो माणूस. मी काय उदाहरण सांगतो. एक माणूस एसटीत बसला सीटवर, त्यानं पंढरपूर ते संगमनेर ते पंढरपूर तिकीट काढलं, त्याला पंढरपूर जायचं होतं. गरीब धरा. एक बाई एसटी मध्ये बसली. ती एसटी जाणार होती साताऱ्याला, हिला जायचं पंढरपूरला, यायला जायचं पंढरपूरला. बर, बसली एसटीत, प्रवास सुरू झाला. त्या बाईजवळ, त्या बाईचं पोरग बसलेलं आहे 5-7 वर्षाचं. पलीकडच्या सीटवर एक माणूस बसलेला आहे. एक 3-4 तास प्रवास केला आणि पिशवीतून आईने एक डबा काढला आणि त्या पोराला म्हणायला लागली, सोन्या मी तुझ्याकरता लवकर उठले, तू जरा बदामचा शिरा साजूक तुपातला बनवलेला आहे, खाऊन घे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं चांगलं नाही बाळा. दुधात खव्यात सध्या लय भेसळ चालू आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी कारवाई करणं चालू केलेली आहे बाहेरचं खाऊन, तू हे खा. तो म्हटला मला नको. अरे खा ना बाबा. तो म्हटला मला नको. खा रे सोन्या, मला नको. तू कसा नको म्हणतोय? तुझ्याकरता बनवलं बाहेरचं खायचंय का तुला? थोबाड फोडील तुझं, खा तू शिरा थोडा. तो म्हटला मला नको. शेवटी मायच ती म्हटली तू जर शिरा खाल्ला नाही तर मी हा डबा त्या काकाला देऊन टाकेल. सांग देऊ का काकाला? सांग देऊ का काकाला? सांग देऊ काकाला? असं झालं 7-8 वेळा. शेवटी काका म्हणत, बाई ओ बाई, तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बुवा, कारण तुमच्या शिऱ्याच्या नादात मी 3 गावं पुढे आलो. आता उतरायचं ठिकाण तर फार मागे गेलं, गाडी सातारा दिसेल लागली.
तुम्ही देता कधी? ते एसटी म्हणजे संगमनेरकर, तुमचं आणि माझं प्रत्येकाचं आयुष्य आहे, लक्षात ठेवा. त्या एसटीत बसायचं आणि देवाच्या गावाला जाण्याचं तिकीट ज्ञानोबारांनी काढून दिलं, तुकोबारांनी काढून दिलं. जा, हेच ते ठिकाण आहे दुःखाची साठी, तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. रूप नाही त्याची हेवी येले नाव, रूप नाही त्याची हेवी येले नाव, रूप नाही त्याची हेवी येले नाव, रूप नाही त्याची रूप नाही त्याची हेवी येले नाव. लटिकाची वाढविला, लटिकाची वाढविला, आहे ते लपून नको ते जी वाढवते. लटिका, लटिका म्हणजे खोटा, खोटा भ्रम, भ्रम म्हणजे नको ते दाखवणं. भिंगरी फिरत दिसते, उभी दिसते, पण उभी असते का? फिरणारी उभी दाखवते. त्याचंच नाव भ्रम आहे, त्याचंच नाव माया आहे. ती नको ते दाखवते. तिच्या नादाला लागून 3 गाव पुढे आला. ते 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. मानवी जीवनात अहंतेपोटी केलेला प्रवास, ममतेपोटी केलेला प्रवास आणि वासनेपोटी केलेला प्रवास कोणत्याच जीवाला देवाच्या गावात नेत नाही. त्यावेळेला एकच गाव शिल्लक राहतं, काळाचं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, बाबा रे, बराच मानाचा प्रवास करत 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 की थोर आलो. आता हाताला काय? चालत असल्यानंतर क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं, याचे हजारो शेकडो उदाहरण आहेत. तुम्हाला एक महाभारतातलं उदाहरण सांगतो. असं म्हणे, पांडव अज्ञातवासात होते आणि घनदाट अरण्यातून त्यांचा प्रवास चाललेला होता. भीमाच्या नजरेला त्या प्रवासात एक जांभळाचं झाड दिसलं, सुंदर जांभळाचं झाड. ज्या त्या मोसम मध्ये माणसानं जी ती फळं खाल्ली पाहिजे. आता सध्या मोसम चालू आहे कशाचा? आंब्याचा. आंबे खाल्ली पाहिजे, भरपूर आंबे खाल्ली पाहिजे. आमरस म्हणत नाही मी, त्या आमरसानं मरण आलं. रोज आमरस, बर चव नाही त्या आमरसाला. 1.25 किलो आंबे ना 11 जण आमरस खायला, काय मरायचं का खाणार आहे? अशी सोडते ती बाई. तो आंबा रस बनवायला 4 पातेले पुढे ठेवतो. तो आंबा म्हणतो, मावशी जरा मग काही दया कर तू. नाही नाही, ते म्हणते आज रस खाऊ घालायचा आहे भाऊ जावायला. तो आंबा वरून जीव देते, फुटला वरून. त्या बाईनं तो आंबा असा उलटा केला, ताकद होती तेवढा रस पातेल्यात घातला. ती कोय अशी थरथर कापत होती. ती बाई हिनं ती कोय बाहेर काढली, नशी धुतली. बरं धुवून काय ती मुकाट्यानं बसते का? ती म्हणते, सोन्या घे चोख. सोन्या कोय चोखत राहत. अशी केस उभे राहतात त्या कोयचे, जशी कोय आता शेतातून आली. मग त्या बाईचं टरफलाकडे ध्यान, त्या पोतराकडे ध्यान द्या. तो म्हणतो, मावशी मी गळ्याची आण घेऊन सांगतो, पांडुरंगाची शपथ आहे, माझ्या पोटात काहीच नाही. ती म्हणे, नाही तरी मी तुला पिळणार आहे. काय रस खावा महाराज. आणि त्यात ती बाई म्हणते, रस प्यायला ये. म्हणलं, माय माय आम्ही घरी जातो माय, आम्ही थांबत नाही. ज्या त्यात मोसम मध्ये जी ती फळं खाल्ली. चला, भीमानं जांभळाचं झाड पाहिलं, लय आनंद झाला त्याला. आता त्याचा खाण्याचा छंद. भीम पळत सुटला, पळतच गेला. नजरेला पडलेलं ते जांभूळ, एकच जांभूळ दिसलं होतं जांभळाच्या झाडावर. वेगात झाडावर चढला आणि ते जांभूळ तोडलं. पण त्याच्या मनात विचार आला,
4 भाऊ सोबत आहे, बायको सोबत आहे, एकट्यानं खाणं अप्पलपोट्याचं लक्ष नाही, एकटं माणसानं खाऊ नये. आणि भाऊ सोबत असताना आपण खायचं नाही. काय प्रेम त्या भावंडांमध्ये. खाल्लं नाही माणूस, आणखी वरती चढला झाडावर. अख्खं जांभळाची फांदी शोधली, पण झाड लय मोठं, पण यानं तोडलेलं जांभूळ एकच तेवढं त्या झाडाला, आणि जांभळं नव्हतं. भीम म्हटलं झाड मोठं आणि जांभूळ कस काही एक. त्यार ती एकच जांभूळ आहे, त्यार त्या झाडाचं काही वैशिष्ट्य असलं पाहिजे, आपण खायचं नाही. खाली उतरला. एक महान साधू तपश्चर्याला बसलेला आहे, त्यांचा शिष्य त्यांच्याजवळ बसलेला आहे. भीम महाराज गेले, विचारलं, महाराज अहो हे या झाडाचं मी फळ तोडलं, खायची दाट इच्छा आहे, पण एकटं खायचं नाही, माझ्या भावंडांना फळं न्यायचे, पण या झाडाला फळं नाही हो दिसत, फळं का नाही या झाडाला. त्या शिष्याच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, भीमा तू चांगल्या कुळातला आहे, तुझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर मी शाप दिला असता तुम्हाला. पण झाले पांडवांच्या निमित्ते जगदोद्धरण, तुमच्या निमित्तानं भगवंत तुमच्या घरी राहतो आणि आमच्यावर कृपा करतो. तुझा इतका राग आलाय भीमा की क्षणात असं वाटतं शाप द्यावा तुला. पण तुम्ही अज्ञातवासात आहे, आधीच तुम्ही दुःखानं होरपडलेले, तुमचे जातीय बांधव तुमच्या विरोधात आहे. या सगळ्या घटना पाहिल्या की तुला शाप द्यावा वाटत नाही. पण एवढंच सांगतो भीमा, कोणती गोष्ट खायची घाई इथून पुढं करू नको. हे त्यानं भीमाला नाही, तुम्हाला मला सांगितलंय. कोणती गोष्ट खायची घाई करू नका. थोडे परी निरे सजना संगती करावा उपवास. सजना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोळघात आवू नये, दुर्जनाचा गोळघात. संगती करावा उपवास.